12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण. कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा, मला अनुभव सांगायचा होता. हा, सांगा ना. कुठून बोलताय? मी इचलकरंजीहून बोलते. कुठून? इचलकरंजीहून. ओ, अरे वा. नाव सांगू शकता? नाव नाही सांगायचं. बरं बरं. काय अनुभव आला ताई? हा, म्हणजे मी सेवेत येऊन 1 वर्ष झाले मला. हा हा हा. आणि कधी आपलं देवांचे हे असते ना, स्थापना करतो तो दिवस, प्रकट दिना दिवशी. हो 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 हो. त्या दिवशी मी स्वामींची मूर्ती अगोदर आणून ठेवलेली होती आमच्या सासूबाईंनी. हा हा हा. प्रकट दिना दिवशी मी तशी त्यांची स्थापना केली. अच्छा. हा. आणि काय झालं, त्या रात्री मला स्वप्न पडलं काय? की माझा मुलगा घर सोडून चाललाय. आणि मी 2 दिवस झाले ना रडून सांगायला लागले, मला मुलगा घर सोडून चाललाय, आपण त्याला समजून घ्यायला पाहिजे, त्याला अभ्यासात रस नाहीये, काय करते त्याला करू देऊया आपण. म्हणजे पोरगा आपलं वाया जाणार नाही. घर सोडून गेलं तर बाहेर गेल्यावर कशी संगत लागेल, काय आपल्याला कळूनच येत नाही ना. आणि असं स्वप्नात झाले. आणि काय झालं, 2 दिवसांनी बरोबर पोरगा म्हणायला लागला की मला घर सोडून जायचं आहे. अगो बाई, केवढा आहे तो? ते किती वर्षाचा आहे? 19 वर्षाचा आहे तो. आणि झालं 18व्या वर्षी झालं. म्हणजे 1 वर्ष त्याच्या शिक्षणाचा गॅपच पडला ना. बरं बरं. हा हा हा. नेटची परीक्षा दिला त्यानं. हा हा हा. आणि म्हटलं की मला जायचंच नाही, म्हणतो शिकायचंच नाही, माझ्या शिक्षणात रसच नाहीये. अगो बाई. मला मग काय करायचंय म्हणताना शेअर मार्केट करायचंय असंच म्हणायला लागला. शेअर मार्केट म्हणल्यावर एवढ्या लहान पोराला ते बरोबर योग्य वाटत नाही ना. नाही, बरोबर आहे. कारण त्याच्यासाठी जरा नॉलेज कोर्स करणं आवश्यक असतं ना. आवश्यक असतं. आणि कुठे राहणार, काय करणार, तर मी सगळं ठरवून ठेवलं म्हणला. मग त्याचा मित्र आहे बेळगावला, मग त्याच्याकडे जाऊन राहणार, मी करणार, सवरणार, असं तो बोलायला लागला. माझे हातपाय गळल्यागतच झाले असं बोलायला लागला. म्हटल्यावर माझं अंग थरथरायला लागलं, मी रडायला लागले. तू असंच कसं बोलू शकतोस? आम्ही काय उद्यासाठी तुला मोठं केलं का? तू घर सोडून जाणार? बरोबर. तुला शिकवायला लागले कशासाठी? पप्पा एवढ्या हालातनं दिवस काढून त्यांनी शिकायला त्यांना झालं नाही परिस्थितीने. तुम्हाला ते सगळंच मिळायला लागले, तुम्हाला ते सगळंच मिळायला लागले म्हटल्यावर तुम्हाला नुसतं शिकायला काय होते सांग बरं. बरोबर बरोबर. मग त्याला खूप समजावून सांगितलं तर नाही, माझी तयारी झालेली आहे म्हणतोय. मग जर पप्पा जर घर सोडून जा म्हटले तर मी जायची तयारी ठेवल्या म्हटलं. मग मी म्हटलं मी पप्पांना, तू थांब म्हटलं, 2 दिवस मला दे म्हटलं, मी पप्पांना समजावून सांगते म्हटलं. तुला शेअर मार्केट करायचं आहे ना, तू कर म्हटलं. मग मी पप्पांना सांगते समजावून. मग रात्रीचं काय झालं, मग तो म्हटलं फक्त 2च दिवस, मी त्याच्या पुढे थांबणार नाही, पप्पा जर नाही ऐकले तर. मी ठीक आहे म्हटलं, मी सांगते त्यांना. मग रात्र झाल्यावर मी त्यांना सांगितलं असं असं पोरगं म्हणतोय म्हटलं आणि सोडून जातो म्हणालाय. ते पण घाबरले एकदम. बरोबर, आपलं पोरगं डॉक्टर होणार आहे, आपली इच्छा पूर्ण होणार, ह्याच्यात पण त्यांनी होते ना विचार. बरोबर. हो हो. मग आम्ही त्याची स्वप्न रंगवत होतो, पोरगं डॉक्टर होणार, त्याला शिकवायचं. ते मी म्हटलेलं सुद्धा, तू डॉक्टर कर म्हटलं, मी घरदार सुद्धा विकायला तयार आहे, इथपर्यंत मी बोललेलं. ते सुद्धा हादरले पोरग्याचे हे विचार बघून, ऐकून. काय झालं,
2 दिवस असं नुसतं टेन्शन मध्ये आणि रडण्यातच गेलं. हा. मग पोरग्याला काय म्हटलं, हा. अगं पप्पा तयार होतात म्हटलं आणि हा. तू घर सोडून जाऊ नकोस म्हटलं. हा. आणि ह्यांना पण सांगितलं. हम्म. मग ह्याचं पैसे आलेलं होतं स्कॉलरशिपचं. हा. हा. 43,000 स्कॉलरशिप आलतं आणि हा. त्याच्याच नावावर ठेवलेलं. मग त्याचं झालं 50,000 रुपये झालेले होते. हा. हा. मग मी काय म्हटले त्यांना की त्याला देऊया 50,000 रुपये आणि त्याला शेअर मार्केट करायचं आहे ना करू दे. हा. त्याचे ते पैसे गेले ना शेअर मार्केटमध्ये हा. तो गप्प बसेल आणि परत शिक्षणाला लागेल. हा. 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 म्हणजे बरोबर. विकतचं ज्ञान घेऊ दे म्हटलं तू. हो हो हो. मग त्यांच्या डोक्यात ते गेलं. हम्म. मग तरीही पण काय झालं नाही गेले त्यांच्या डॉक्टर मित्राकडे गेले. हा. मग डॉक्टर मित्रांना त्यांनी सांगितलं असं असं म्हणून. हा. असं बरोबर म्हणायला लागले. मग ते हा. काय म्हणले डॉक्टर हम्म. त्यांनी डोक्यात त्यांच्या भरवलं हो. की त्याला तशा मार्गावर घालू देऊ नका, हा. की जरा त्याच्यावर प्रेशर पाडा, हा. जरा त्याला रागवा आणि तसे बोलले डॉक्टर. मग ह्यांनी घरात आल्यावर मग ते तयार झालते ना करू दे शेअर मार्केट करायला. हा. हा. असं तयार झालते तर त्यांनी ते वेगळंच बोलायला लागलं परत. हा. हा. त्यांना ते करायचंच नाही, हेच करायचं नाही, हे शिकायचं पुढं, अरे प्रेशर पाडायला लागलं. बरोबर. हा. हा. मग घरातलं आमचं वातावरण एवढं हे झालं टेन्शनचं. हा. बरोबर आहे. कळणच काय करावं आणि काय आई कसं गं. करावं. मुलग्याची समजूत काढायची की नवऱ्याची समजूत काढायची. हो खरं आहे. आणि टेन्शन मध्ये आम्ही हम्म. मी सासूबाई पोरगी टेन्शन मध्ये आम्ही तिघी. बापरे. पोरगाही घर सोडून जाता कामा नये. आणि त्याचं शिक्षण किती झालेलं होतं आता कुणाचं मुलाचं? त्याची 12वी झाली होती. ओ. हा. हा. 12वी झाल्यावर नीटची परीक्षा दिलता ना त्याने. अच्छा अच्छा अच्छा. हा. मग मी काय केलं, हम्म. मला तारक मंत्र म्हणजे हे आपलं निशंक होई रे म्हणा हे तारक मंत्र मला नक्की माहित नव्हतं. मग मी स्वामींची स्थापना करताना कसं श्रीसुक्त गुरुसुक्त वगैरे म्हणतात ना. बरोबर. हा. मग मी ते म्हणून स्वामींचा जप करत होते. अच्छा. आणि त्याची विभूती पाण्यात टाकून ना मी सगळ्यांना देत होते. आणि त्या अरे वा. दोघांना देताना प्रार्थना करत होते की दोघेही शांत येऊ देत आणि एकमेकांशी प्रेमानं बोलू देत आणि वागू देत म्हणून. अरे वा. पण तेवढ्याही हेनं एवढा फरक पडला की जवळजवळ 15 दिवसात बोलायला लागले एकमेकांशी. अरे वा. हा. आणि एवढं टेन्शन मध्ये आलेलं आमचं टेन्शन एवढं गेलं ना निघून तरी हो ना. मग बरोबर आहे. खूप आधार वाटला अक्षरशः. एवढं आम्ही दिवस 15 दिवस टेन्शन मध्ये काढलं होतं. खरोखर टेन्शनच येणार ना. आणि तरुण वय सांभाळणं कठीण असतं ताई मुलांचं. हो. आणि कसं बाहेर जर पोरगा गेला आणि मित्र कसली असतात, माणसं कसली असतात, फायदा पण उठवू शकतात त्यांचा, बरोबर. वाईट वळणाला पण लागू शकतात. डोक्याचे विचार माझ्या ना. खरंय खरंय. मी शेअर करते हा ताई. हा ताई अजून 5 मिनिट आहेत का? बरं बोला. थोडं लवकर सांगा, मोठा नका होऊ देऊ. हा. हा हा. मग काय झालं ते तयार झाले त्याला. आणि तरी म्हणत होतं की आता पोरगं शिकणार नाही, आपलं पुढे शिक्षण घेणार नाही असं वाटत होतं. मग माझी सेवा कशी माझ्या अडचण आली की मग त्या दिवसात माझी सेवा थांबायची. पण इतर टायमात कसं स्वामींचा जप वगैरे आपलं स्वामी सेवा स्वामी समर्थांचं हे जर पुस्तक 3 अध्यायांचं ते वाचते. अरे वा. ते करत आहे. मग आता काय झालं पोरगं आता शिकायला पुढे तयार झाले. अरे वा. किती छान किती छान. होणार खूप छान होणार बघा. हा. आणि आता मला एवढं स्वामींचं एवढे हे वाटतंय आधार ना ताई. खूप आधार वाटतोय त्यांचा. मग आहेच केलंच पाहिजे स्वामींचं ताई. आणि ताई आता मी तुम्हाला सांगते हा अनुभव मला किती दिवसापासून जवळजवळ मी 2 महिने झाले मी अनुभव ऐकते. तेव्हापासून मला शेअर करायचं असं वाटत होतं ताई. परवा दिवशी मी तुम्हाला रिडिंग केलेले होते. मग म्हटलं आता मी एकदा ट्राय करून बघूया. स्वामींना प्रार्थना केली. स्वामी महाराज माझा आता तर काही उचलू देत फोन. खरंच अनुभव सांगायचा आहे. खरोखर तुम्ही उचललात ताई. अरे वा. स्वामींची जी इच्छा ना ताई त्याच्या पुढे आपण काही करू शकत नाही. खूप छान. सेवा अशीच चालू ठेवा. हो हो ताई. श्री स्वामी तुमचं एवढं आम्ही हे करतो
खरोखर तुमच्यामुळे आम्हाला म्हणजे स्वामींबद्दलचे अनुभव सांगायला मिळतात. आणि तुम्हाला पटणार नाही ताई, मी रोज जाऊन करून घेते सगळ्यांचे असे अनुभव. रोज स्वयंपाक करताना, धुणं धुताना असू दे, कोणत्याही टायमाला असू दे, मी ते खरं ऐकतच असते काय. अरे वा, नाही खरंच ऐकलंच पाहिजे ते. मला इच्छा होत होती की मी कधीच सांगेन अनुभव. अरे वा. आणि ह्या तुमच्यामुळे हे होतंय, याचा मला खूप आनंद आहे ताई. हो ताई. मला असं वाटतंय की अज्ञानाच्या अंधारातून एखाद्या प्रकाशाकडे नेणारा जो मार्ग आहे ना, स्वामींच्या प्रकाशाकडे नेणारा मार्ग, तो तुम्ही हातताय. अरे बापरे, नाही होत करताय. मला स्वामी आपल्याकडनं करून घेतात. अनुभव ऐकताना एवढे रडू येते ना, ऐकताना खरोखर. हो खरोखर अक्षरशः डोळ्यातनं पाणी येते. खरंच ताई, माझं पण असंच होतं. आणि आता मी सांगते, आता तर मला असं वाटतंय खरोखर मी बोलले, आज पहिल्यांदा बोलले मी कोणाशी तरी असं. हो, मला विश्वास पटेना, मी कशी बोलू, काय बोलू, मला वाटत होतं. मी शेअर करते ताई, करून घेतलं. हो ताई. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद ताई. श्री स्वामी समर्थ. म्हटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.